मराठा आरक्षणाची मागणी फार जुनी, मात्र 29 ऑगस्ट 2023 ला मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केले आणि आज बरोबर 2 वर्ष 4 दिवसांनी त्यांच्या या लढ्याला एकंदरीतच यश आल्याचं आपण या ठिकाणी पाहताय। हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू करण्याचा निर्णय झालेला आहे, जीआर तसा मिळालेला आहे आणि एक मोठं यश मराठा बांधवांसाठी म्हणावं लागेल। आणि हे यश मिळाल्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे। जरांगेंनी विजयाचा गुलाल आझाद मैदानामध्ये उधळलेला आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहताय की मराठा बांधवांचा मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। उपसमितीचे सदस्य त्यावेळेला आलेले होते, ते जेव्हा व्यासपीठावरून खाली उतरले त्यावेळेला त्यांच्यावर सुद्धा मराठा बांधवांकडून गुलालाची उधळण जी आहे ती करण्यात आली। संपूर्ण मागण्या ज्या त्या मान्य झाल्या। जरांगेंनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। 5 दिवसांपासून जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू होतं। जीआर स्वीकारल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे आणि आता मराठा बांधव मुंबईमधनं बाहेर पडतायत। ही देखील दृश्य आपण इथे पाहतो। तर मुंबई महापालिकेसमोरची ही दृश्य आणि पुन्हा एकदा रस्ता या ठिकाणी ब्लॉक झालाय, मात्र एक एक करून आंदोलक जे आहेत ते इथून बाहेर पडतात तेही आपण पाहतो। तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांची अँब्युलन्स देखील इथून पुढे सरकते। जरांगे पाटील यांच्यावर कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जाणार याकडे देखील आपलं लक्ष असेल, मात्र 5 दिवसानंतर त्यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। तर जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरकडे जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे, कारण आतापर्यंत उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांना नेहमीच छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं आणि तिथेच त्यांच्यावर उपचार केले जातात। तर आताही विजयाचा गुलाल उधळल्यानंतर कदाचित जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच जाण्याची शक्यता आहे। मुंबई आता आपण काबीज केलेली आहे, मुंबई जी आहे ती मराठ्यांनी काबीज केली आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला आणि आता हलगीचा निनाद आपण या ठिकाणी ऐकताय। हलगीच्या तालावर ठेका मराठा बांधवांकडून धरला जातोय। ही दोन दृश्य जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निघाल्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे अँब्युलन्समध्ये ज्या अँब्युलन्समध्ये जरांगे पाटील आहेत, तर काही मिनिटांपूर्वीची दृश्य त्या अँब्युलन्समधली जरांगे पाटलांची दृश्य टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली आपण पाहताय। जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे। सुरुवातीला अशी माहिती मिळत होती की त्यांच्यावर आता उपचारासाठी त्यांना जेजेमध्ये नेलं जाऊ शकतं, मात्र आता त्यांचा ताफा जो आहे तो पुढे हळूहळू सरकतोय। जरांगे पाटलांनी आवाहन केलेल्या मराठा बांधवांना की शांततेच्या मार्गाने आपल्याला आंदोलन करायचं होतं। 5 दिवस आपण शांतता ठेवली आणि त्याच शांततेच्या मार्गाने प्रत्येकाने आपलं घर गाठायचं आहे। ठिकठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये जर विचार केला तर 29 मैदानं जी आहेत ती मराठा आंदोलकांसाठी देण्यात आलेली होती। त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या होत्या, खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। नवी मुंबईमध्ये सुद्धा तसंच चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं। ठिकठिकाणी सोय जी आहे ती करण्यात आलेली होती मराठा आंदोलकांसाठी आणि आता मराठा आंदोलकांना त्या स्थळी जात आपल्या गाड्यांमध्ये बसत मुंबई जी आहे ती सोडायची आहे। जरांगे पाटलांनी एकूणच उपसमितीला सांगितलेलं होतं व्यासपीठावरून की जीआर माझ्या हातामध्ये द्या, रात्री 9 वाजेपर्यंत मी मुंबई जी आहे ती मोकळी करतो, मुंबई जी आहे ती रिकामी करतो। आणि आता त्यांनी मराठा बांधवांना आवाहन केल्यानंतर आता त्यांचा ताफा जो आहे तो हळूहळू मुंबई जो आहे तो सोडतोय। ही थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। तर जरांगे पाटील आता छत्रपती संभाजीनगरकडे निघालेले आहेत। प्रत्येक वेळेला उपोषणानंतर जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार केले जातात। तर मुंबईमध्ये उपोषण केलं असलं तरी जरांगे पाटील अँब्युलन्सनं आता छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत। समृद्धी